दरम्यान पुण्यातील रेव पार्टी प्रकरणात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। खेवलकर यांच्या पुण्यातील बंगल्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे। खेवलकरांच्या पुण्यातील कोल्ड रश हॉस्पिटलमध्येही पोलिसांनी धाड मारली। पुण्यातील खराडीच्या रेव पार्टीमध्ये एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले। दरम्यान पोलिसांनी प्रांजल खेवलकरांच्या पुण्यातील बंगल्यासह दवाखान्यावर धाड टाकली आहे। तर पुण्यात नेमकं काय झालंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पुण्याच्या उच्चभ्रू खराडी भागात रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। रेव पार्टीवर पुणे पोलिसांनी छापेमारी केली। खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर सध्या ताब्यात आहेत। पहाटे 3 पासून खराडीत रेव पार्टी सुरू होती। पार्टीत गांजा, कोकेन अशा अंमली पदार्थांचं सेवन सुरू होतं। या छापेमारीत मोठ्या प्रमाणात दारू, गांजा, कोकेन, हुक्का देखील जप्त करण्यात आलाय। ज्या हॉटेलमध्ये रेव पार्टी होती तो रूम खेवलकरांच्या नावानंच बुक होता। स्टेबर्ड हॉटेलच्या भाड्यानं घेतलेल्या रूम मध्ये ही पार्टी सुरू होती। रूम नंबर 101 आणि 102 खेवलकरांच्या नावावर बुक होता। एका रूमचं बुकिंग 25 ते 28 जुलै पर्यंत होतं, तर दुसरी रूम 26 आणि 27 जुलैसाठी बुक करण्यात आली। खेवलकर यांच्यासह 5 जणांना पोलिसांनी अटक केली। 5 पुरुष आणि 2 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तर दुसरीकडे प्रांजल खेवलकर कोण आहेत यावर देखील नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे जावई, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंचे दुसरे पती आहेत प्रांजल खेवलकर। पहिल्या पतीसह घटस्फोटानंतर बालपणीचा मित्र प्रांजल याच्याशी विवाह झाला। सध्या खेवलकर आणि खडसे कुटुंब पुण्याच्या मुक्ताईनगरमध्ये वास्तव्यास आहेत। प्रांजल खेवलकरांचा जमीन खरतर खरेदी आणि विक्रीचा व्यवसाय आहे। पत्नी राजकारणात सक्रिय आहे, पण पती प्रांजल हे राजकारणापासून दूर आहेत। रेव पार्टी असं या कारवाईला नाव दिलं जाते। खरं तर त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये चालणारी हाऊस पार्टी। या हाऊस पार्टीमध्ये खरंच अंमली पदार्थ होते की नव्हते संशोधनाचा मुद्दा। मात्र सगळी गृह खात्याची यंत्रणाच फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि महाजन फडणवीसांचे निकटवर्ती आहेत, हे वेगळं सांगायला नको। विशेष ही सगळी कारवाई झाल्यानंतर अत्यंत घाईघाईने तत्परतेने गिरीश महाजन बोलायला माध्यमांच्या समोर आले। 4 दिवस त्यांनी शांतता, मौन बाळगलं आणि आज नेमकी खडसेंच्या जावयावर कारवाई झाली की घाईघाईने तत्परतेने बोलायला माध्यमांच्या समोर आले फडणवीस साहेब। अहो, स्वायत्त यंत्रणा वापरायच्या म्हणजे किती, त्याला काही मर्यादा आहे की नाही? पण जे माध्यमात दिसलंय त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेव पार्टी बस्ट केलेली आहे। त्याच्यामध्ये काही लोक सापडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत। आता मी पूर्ण याचं ब्रीफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल, पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय। गेल्या काही दिवसामध्ये जे वातावरण सुरू आहे त्या वातावरणानुसार असं काही घडू शकतं याचा अंदाज थोडा मला येत होता की असं होऊ शकतं। पण काही जण अत्यंत अडचणीमध्ये याच्यामध्ये आहे आणि त्या आता अंतिम टप्प्यामध्ये येण्यास बेतात। ती खरी रेव पार्टी असेल आणि त्या रेव पार्टीमध्ये आमचे जावई जर त्या ठिकाणी गुन्हेगार असतील तर मी त्यांचं समर्थन करणार नाही, पण पोलीस यंत्रणेने या ठिकाणी प्रामाणिकपणे तपास करावा अशी अपेक्षा आहे। या बाबतीमध्ये काही कुणी गुन्हा करत असेल आणि त्याच्या संदर्भात काही पोलिसांनी कारवाई केली म्हणून लगेच मागच्या एखाद्या प्रकरणाशी त्याला जोडायचं, मला वाटतं हे योग्य नाही आहे। पण तथापि शेवटी जी काय आता माध्यमातून आम्हाला माहिती मिळते वस्तुस्थिती काय ते संबंधित यंत्रणा तपासतील, जर ते दोषी असतील तर कारवाई होईल। कारण या बाबतीमध्ये सुद्धा स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट खुलासा केलेला आहे की हनी ट्रॅपमध्ये असं कोणी नाही आहे। तथापि असं आहे की विरोधकांना आता दुसरा मुद्दा राहिलेला नाही आहे सध्या राज्यामध्ये, ते सातत्याने या विषयावर टीका करत राहतात।
CP कायद्याने नियमाने जे काही तिथं घडलेलं आहे त्याचा तपास करतायत आणि जे सापडलेले आहेत त्यांच्यावर रीतसर कारवाई करतायत. त्याच्यामध्ये कुणीच चुकीचं वागायचं नसतं, चुकीचं करायचं नसतं. माझ्या माहितीनुसार चौकशी केली पाहिजे. या डॉक्टरचा काय व्यवसाय होता, हा डॉक्टर काय व्यवसाय करत होता, किती दिवसापासून व्यवसाय करत होता, आणि हे पहिलीच रेव पार्टी आहे त्याची असं माझं वाटत नाही. मी या डॉक्टरला मुक्ताईनगरमध्ये राहतो, मी चांगला ओळखतो. याचं कुटुंब चांगलं होतं, पण हा भाऊ मधल्या काळात भरकटलेला होता. ही खरं तर फार दुर्दैवी बाब आहे. परंतु मी देखील आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातूनच बघितलं की त्यांची जावई त्या प्रकरणामध्ये आहेत, त्यांना अटक झालेली आहे. त्याच्यामध्ये पोलीस तपास चालू आहे आणि पोलीस तपासात जे काय खरं आहे ते बाहेर येईल आणि ज्यांनी ही रेव पार्टी आयोजित केली होती त्यांच्यावर कारवाई होईल. माहितीने मिळाली वस्तुस्थिती समोर आलेली आहे की खडसेंच्या जावयाने एक रेव पार्टी आयोजित केली होती. ती आता बघा की प्रत्येक गोष्टीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही पाहिजे. या प्रकरणाचं अगदी समोर दिसत आहे. त्यांनी स्वतः रूम बुक केली आहे, तिथं ते स्वतः मित्रांसमोर दिलेले आहेत, तिथं मुली देखील आढळून आल्यात आणि अल्कोहोल आणि ड्रग्स या सगळ्या गोष्टींचं कन्झम्पशन त्यांच्या शरीरात रक्ताच्या रिपोर्टच्या आधारे मिळणार आहे. ते रिपोर्ट आल्यानंतर तेही समोर येणार आहे. परंतु जे खडसे म्हणतायत की हा राजकीय काही वेगळा प्रकार असू शकतो, बघा की तुमच्या जावयाला तर रूम बुक करायला विरोधी पक्षाने सांगितले नाही, तुमच्या जावयाला तर तुम्हाला ड्रग्स सत्ताधारी पक्षाने पुरवलं नाही. आपल्या जावयाचे उद्योग काय आहेत, आपल्या परिवारातील लोकांचे उद्योग काय आहेत हे खडसेंनी बघितलं पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.